वेलकम बैक टू माय चैनल। तो मैंने गए ब्लॉग में दिखाया था कि हमने आइसक्रीम ड्रॉ किया था और मैंने जैसे कि बोला था एक में हम लोग पेंट कलर्स करने वाले हैं और एक में हम लोग क्रेयॉन्स कलर करने वाले हैं। तो लेट्स डू, मैंने बताया था ड्रॉ करते हैं। सो चलो स्टार्ट करते हैं हमारा पेंटिंग। सो फर्स्ट मैं करने वाली हूँ पेंट कलर से, तो चलो स्टार्ट करते हैं। तो मैं क्रीम कलर जो है इसका, इधर क्रीम कलर, ये साइड ये देखो इधर दिख रहा है, वो हम ब्राउन कलर करने वाले हैं। तो चलो करते हैं ब्राउन कलर। शुभ है तो अक्षय श्री प्रणव। सो मैंने इधर ब्राउन कलर ले लिया है एंड तुझी मम्मा ना माझ्या बर्थडे मध्ये बुक दिली होती ना, तर माझं इथे ब्राऊन कलर करून झालेलं आहे। तर आपण आता इथे करूया खालच्या साईडला। पहिले आपण ब्राऊन कलरवर ब्लॅक डॉट करून घेऊया। तर मी ब्लॅक कलरने आता याच्यावर डॉट डॉट करून घेते। तर मी याच्यावर ब्लॅक डॉट्स घालून घेतले। आता आपण इथे नेक्स्ट कलर खालती करूया। तर मला खालती बेसला करायला स्किन आणि ब्राऊन कलर मिक्स करायचे। तर मी मिक्स करते स्किन आणि ब्राऊन कलर आणि मग आपण कलर करूया। तर इथे मी आता मिक्स करते आणि कलर बनतोय आता। ना स्किन पण नाही आहे, ब्राऊन पण नाही आहे, तुम्ही डिफरन्स बघू शकतात। तर हा कोणला आपण हे वाला कलर करणार आहोत। तर याला नीटपैकी मी मिक्स करून घेते। थोडासा अजून कलर आपण मिक्स करूया यामध्ये। तर मी अजून थोडा कलर ॲड करते याच्यामध्ये। ब्राऊन घेते, थोडा ब्राऊन सोबत स्किन पण आपण जेवढा ब्राऊन घेतोय तेवढा आपण स्किन पण घेणार आहोत। तर मी अजून थोडा ॲड केलेली आहे। आता आपण याला मिक्स करूया। नीट बघा कलर, बघा तुम्ही कसं झालेलं आहे। तर चला आता आपण कलर करून घेऊया याला। तर मी मिक्स करते थोडंसं पाणीमध्ये डॅप करूया। मला वाटतं की आपल्याला थोडंसं यामध्ये व्हाईट कलरसुद्धा ॲड करायचं आहे। आणि थोडंसं व्हाईट कलर ॲड करते। ओके, तर मी इथे व्हाईट कलर ॲड केलेली आहे। ॲड केल्यानंतर हिचा कलर थोडंसं लाईट होतो आहे आणि हा प्रॉपर आता जो खालचा कोन असतो त्याचा कलर झाला आहे। तर आता मी कलर करून घेते याला। तर मी पहिले बाजूला बॉर्डर करून घेते, म्हणजे आपल्याला ड्रॉइंग कलर आत भरायला इझी सोपं होईल। तर मी बॉर्डर करून घेते पहिले। हे थोडा बॉर्डर म्हणजे आपण कलर करताना ना बाहेर नाही जाणार। तर इथे माझा बॉर्डर करून झालेला आहे। तर आता आतमध्ये आपण कलर करून घेऊया। तर चला आपण आता आतमध्ये फिल करून घेऊया कलर। पूर्ण लाल झाला। तर मी करायला चालू करते। हे बघा, जर तुम्हाला बेसिक पेंटिंग बघायचं असेल तर पिहू शॉर्ट्स व्हिडिओवर जावा, तिथे व्हिडिओजमध्ये जावा, तुम्हाला माझे व्हिडिओज दिसणार। तर हा माझा, मी खरं बोलते, हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि जे पण मी फर्स्ट 10 कमेंट्स बघणार आहे आणि फर्स्ट 10 लाईक्स बघणार आहे। जे फर्स्ट 10 कमेंट्सने तर लाईक येणार त्यांचं मी नावाचं हे बनवणार आहे, वन फिल पेज नावाचं हे पेंटिंग करणार आहे। अगदी त्यांना जे कलरचं पाहिजे ते कलर। तर काय करा, 10 जण जे स्टार्टिंगचे असणार आहे ते लोक जे कमेंट करणार ना त्यासोबत आपलं नाव पण टाका, म्हणजे मी त्यांची नावाची पेंटिंग पण करू शकते। कोणता कलर पाहिजे तो पण टाका हां। तर आपण चालू करूया पेंटिंग। तर मी इथे आतमध्ये माझं फिल करून झालेलं आहे पूर्ण कलर। आता आपल्याला करायचं आहे। तर आपला हा कलर करून झाला आहे। तर आता आपण ह्याला चेहरीला करूया, वरची चेहरी आणि इकडे करूया आणि बाकी सगळं आपण फिल करूया नीटने। चला ठीक आहे, करायला चालू करूया। ठीक आहे, मग आता आपण पिंक कलर इथे करणार आहोत, इथे किंवा इथे करूया। मला वाटतं आपण इथे करूया पिंक कलर। तर चला मी इकडे करते पिंक कलर। पिंक कलर ना मला खूप आवडतं, पण माझा फेवरेट कलर जो आहे ना पर्पल आहे। पिंक कलर पण मला आवडतंच, तर मी
थोडंसं बॉर्डरला पहिले करते. पिंक कलर आपण थोडं शेडेडमध्ये घेऊया. तर मी थोडा शेडेडमध्ये घेते. अगोदर बॉर्डर जरा मी एकदम हे करते. आतमध्ये थोडं रेड करूया. हे बघा मी असं जरा बॉर्डर करून घेते. एक बॉर्डर घेतला. ही बॉर्डर आहे. मग थोडासा आता इथे आपण रेड घालूया. तर मी आता रेड कलर इथे जरा घेते. लाईटली आपण घेणार आहोत. लाईटली घेणार आहोत. ओके. तर पिंकमध्ये आपण रेड करणार आहोत. आता माझं थोडा मिस्टेक झालं तर आपण पूर्ण रेड करूया. मग त्यावरून आपण करूया कारण की तसं सोपं पडेल आपल्याला. तर हे बघा रेड कलर इथे डिझॉल्व होते. तर हा मला वेगळाच कलर आहे. म्हणजे रेड पण नाही दिसतोय, पिंक पण नाही दिसतोय ना, ब्राऊन पण नाही दिसतोय. थोडं ऑरेंज टाईप दिसतोय मला. ऑरेंज थोडासा हा राणी कलर पण दिसतोय. कोणाकोणाला राणी कलर माहिती आहे कॉमेंटमध्ये जरूर बोला मला. राणी कलर हा पहिलेचे लोक बोलत होते राणी कलर. पण राणी कलर हा कलर असतो. थांबवून दाखवतो. याला राणी कलर बोलतात. तर हा आहे की दुसरा आहे मला माहीत नाही. तर हा कलरला राणी कलर बोलतात. राणी कलर. अगर तुम्हाला माझ्याकडनं अजून ड्रॉइंग शिकायची असणार तर पिहू शॉर्ट्स सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असे अजून ब्लॉग्स दिसणार आहेत. तर मी हा जो कोन आहे ना त्यामध्ये थोडं गोल्डन कलर ॲड करते लाईटली. म्हणजे थोडं शायनेबल दिसतो. मध्ये हे करते घेऊन त्यावर डॉक्टरेट करते. मग वाव यार तो मस्त दिसतोय. म्हणजे तो गोल्डन कलर दिसत नाही. फक्त जो चमकी आहे ना चमकीच दिसतोय. तुम्हाला दिसत असणार की नाही माहीत नाही पण मला खूप मस्त दिसतो. या गोल्डन कलर आय थिंक सो तुम्हाला जरा नाही दिसणार. मी कॅमेरा जेव्हा वर करणार तर तेव्हा तुम्ही बघा तुम्हाला दिसतोय की नाही. तर आता मी याला कलर करते. चला स्टार्ट करूया. तर मी त्याला सिल्वर कलर करणार आहे. सिल्वर ठीक आहे. तर मी ते सिल्वर कलर करून घेते. बरोबर छोटी जागा करायला थोडासा हार्ड आहे. घरी लहान जण आहेत ना पोरं आहेत ना तर आवाज खूप येतो. तर यार इथे ना सिल्वर कलर खूप शायनेबल दिसतोय. खूप मस्त वाटते मला हा. तर माझी एक मैत्रीण आहे ती पण याचाच व्लॉग बनवली आहे. तर मी तुम्ही तिचा पण व्हिडिओ बघू शकता. तिचा मी हे यूट्यूब चॅनलचं नाव तर नाही सांगू शकत पण बाय चान्स अगर तुमच्याकडे आलं तर तुम्ही ते पण बघा आणि माझं बघा आणि कमेंटमध्ये सांगा कोणाची ड्रॉइंग तुम्हाला जास्त आवडली. मी पण आईस्क्रीमच बनवते. तिने पण आईस्क्रीमच बनवले. तर इथे मी ग्रे कलर करून घेतले. तर मी इथे पिंक कलर करून घेते. तर चला पिंक कलर करूया. ठीक आहे. तर हे आता मी कलर करते आहे. मला मध्ये व्हिडिओला पॉज करायला लागते कारण की लोक खूप मस्ती करतायत. कधी तुम्ही रियालिटीमध्ये असलं आईस्क्रीम बघितलं आहे का म्हणजे स्माइली फेसवालं. तर चला मी बोलते हे वालं बघितलं असणार पण स्माइली फेसवालं बघितलं आहे का कधी नाही ना. तर आज बघा. तर करते मी फुल कलर. जे लोकांनी स्केचवाला नाही बघितलं लवकर जावा आणि स्केचवाला बघा कारण की तो व्लॉग्समध्ये नाही आहे. तो माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आहे. तर मी इकडे डोळे जे आहेत ते जरा हे दिसत आहेत तर मी ते व्हाईट कलर करते आहे आतल्या साईडला. तुम्हाला घरनं माझ्या बहिणींचा आवाज येत असणार ना तर ते इग्नोर करा. तुम्ही माझ्या ड्रॉइंगकडे लक्ष द्या.
बाहर फ्रेंड के साथ बैठ के करो। नहीं मैं फ्रेंड के साथ नहीं करूँ। आवाज बहुत करोगे ना फिर। नहीं बैठो। आणि तुम्ही अगर मला बोललात तर मी लाईव्ह व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे. तर मी चेरीला रेड कलर करून घेते. बाहेर पडणार नाही ना. कोण पडालेत मग. तर इकडे माझं चेरी पण करून झालेलं आहे. ऑलमोस्ट आपला हा वाला ड्रॉइंग झालेला आहे. तर आपण बाजूला थोडंसं अजून डेकोरेशन करूया नंतर. तर आता क्रेयॉन्स करूया आपण पहिले आपण डेकोरेशन करूया, मग आपण क्रेयॉन्स चालू करूया. तर मी ना ब्रशला असं एकदम हे केलेली आहे, म्हणजे आपण डेकोरेशन खूप मस्त येईल आपल्या. तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतोय. सो मैंने जो रेड किया है उसमें मैं थोड़ा चमकी भी ऐड करना है. सो आप बताओ कि मैं गोल्ड करूँ या सिल्वर करूँ. सो मैं आकड़ बकड़ करूँगी जो है और ज़्यादा मेरे को मीन से आपको 2 ऑप्शन दूँगी. उन दोनों में से जो जिसमें भी ज़्यादा कमेंट आए नेक्स्ट ड्राइंग में वो वाला बनाऊँगी. सो फर्स्ट इज दिवाली ड्राइंग. दिवाली मतलब कंदील का ड्राइंग. एंड सेकेंड इज डोरेमोन. तो मैंने जब चूज़ किया तो मुझे गोल्ड आया, तो अभी हमें गोल्ड करना पड़ेगा. खाली कापड आहे बघ. खाली आरबीचं कापड आहे तो बघ. मैं इसके ऊपर अभी गोल्ड करती हूँ. ये देखो सिलेंडरवर कितना मस्त दिख रहा है. ते कशाला काढलास रे. अब तुम्हाला वाटत असणार मी मराठी बोलता मध्येच हिंदी कशाला चालू केली आहे, कारण की काही लोक असतात ज्यांना हिंदी पण म्हणजे मराठी पण नाही कळत. तर म्हणून मी मराठी बोलता मध्ये हिंदी चालू केलेली आहे. मला सुद्धा माहीत नव्हतं मी कधी हिंदी चालू केली आहे. तर हा माझा कंप्लीट झालेला आहे. पेंट पाहिलं काय आहे तो आईस्क्रीम. आता आपलं क्रेयॉन्सवाला बाकी आहे. चला आपण आता क्रेयॉन्सवाला करतो. तर चला क्रेयॉन्सवाला चालू कर. सध्याला मी आता पेंट काढून बॉक्समध्ये ठेवते. नंतर अजून डेकोरेशन मला आयडिया आलं तर मी अजून डेकोरेशन दाखवेन तुम्हाला. हा माझा पेंटिंगचा बॉक्स आहे, म्हणजे वॉटर कलर्सचा बॉक्स आहे. क्रेयॉन्स कलरचा पण बॉक्स माझे वेगळा आहे, म्हणजे ऑइल पेस्टलचा पण वेगळा आहे. असे सगळ्यांचे डिफरंट हे बनवून ठेवले. जसं की मी बोललं होतं माझं पेंटिंग आणि ऑइल पेस्टल म्हणजे क्रेयॉन्स कलर झालं, तर मी हे वाला करणार आहे. हे वाला ड्रॉइंग.